नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया तर सायली अर्जुनच्या रूममध्ये काय पुरावा नक्की त्याने ठेवलाय हे शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्यावेळी ती ड्रॉवरमध्ये पाहते तर त्यामध्ये तिला 3 पिशव्या दिसतात ज्यावर नाव लिहिलेलं असतं मैना, प्रतिमा आणि प्रिया आणि त्यामध्ये केसांची सॅम्पल असतात। प्रिया म्हणते इथे तर केसांची सॅम्पल आहेत, याचा अर्थ नक्कीच माझी आणि या दोघांची DNA टेस्ट केली जाणार नाही असं म्हणत आता प्रिया सॅम्पल बदलण्याचा विचार करत असते। परंतु त्याच वेळी सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि ते जिन्यावरूनच बोलत येत असतात। सायली म्हणते तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे रात्री असं गुलाबांच्या फुलांना हात नाही लावायचा। अर्जुन म्हणतो नाही, मी फक्त बघत होतो। सायली म्हणते बघत होता का, मी तुम्हाला सांगितलंय ना हात नाही लावायचा। असं म्हणत दोघंही गप्पा मारत रूमच्या दिशेने येतात। हे ज्यावेळी प्रियाच्या लक्षात येतं त्यावेळी प्रिया लगेच सॅम्पल ड्रॉवरमध्ये ठेवते आणि आता कुठे लपू याचा विचार करत असते। त्यावेळी प्रिया लगेच वॉशरूममध्ये जाऊन लपते। इथे सायली अर्जुन रूममध्ये येतात। अर्जुन आणि सायली यांच्या गप्पा चालू असतात। त्यावेळी सायलीचं लक्ष बेडवर जातो आणि बेडवर सायलीची पर्स पडलेली असते। सायली अर्जुनला म्हणते ही पर्स इथे कशी? अर्जुन म्हणतो मला काय माहीत, तूच ठेवली असशील। सायली म्हणते नाही, मी तर माझ्या पर्सला हातही लावला नाही, मग पर्स बाहेर कशी आली? अर्जुन म्हणतो मला काय माहीत, मी का तुझ्या पर्सला हात लावू? सायली म्हणते मला माहीत आहे, हे तुमचंच काम आहे। अर्जुन म्हणतो खरंच नाही, मी तुझ्या पर्सला हातही लावला नाहीये। सायलीला अर्जुन म्हणतो मला माहीत आहे ना, हे सगळं काही तुझंच काम असणार, तू अजूनही गडबड घोटाळाच आहेस। सायली म्हणते नाही, मी हा गुन्हा केला नाही तर मी ते मान्य करणार नाही, पण बरं ठीक आहे, मी ठेवते पर्स आतमध्ये। अर्जुन म्हणतो आता कसं, आपला गुन्हा मान्य केलास? सायली म्हणते मी गुन्हा वगैरे मान्य केला नाहीये, मी फक्त पर्स आतमध्ये ठेवते। असं म्हणत सायली पर्स आतमध्ये ठेवायला जाते तरी ते अर्जुन मोबाईलमध्ये असतो आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रिया रूमच्या बाहेर पडते आणि हे चांगलंच सायली अर्जुनने पाहिलेलं असतं। प्रिया रूमच्या बाहेर येते आणि दरवाजाजवळ कान लावून त्यांचं बोलणं ऐकत असते। अर्जुन म्हणतो बरं झालं ती सॅम्पल तू तुझ्या पर्समध्ये ठेवली नाहीस आणि ती ड्रॉवरमध्ये ठेवलीस। सायली म्हणते हो ना, पण आता ते ड्रॉवर असं उघडं ठेवून चालणार नाही, मी लॉक करते। अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, तू लॉक कर। आता सायली ते ड्रॉवर लॉक करते आणि म्हणू लागते आता या चाव्या मी माझ्या उशीखाली ठेवते। अर्जुन म्हणतो बरं काहीच हरकत नाही। आता सायली आणि अर्जुन हे सगळं काही प्रियाला ऐकू जावं यासाठी बोलत असतात आणि त्याचवेळी प्रियाने हे सगळं काही ऐकलेलंही असतं। तर आता सायली म्हणते मी पाणी घेऊन येते। आता सायली रूमच्या बाहेर येणार त्या अगोदरच प्रिया तिच्या रूममध्ये निघून जाते। सायलीला हे सगळं काही माहीत असतं, परंतु प्रियाला मात्र याचा काहीच अंदाज नसतो। प्रिया तर घाबरून गेलेली असते कारण सायलीने ड्रॉवर लॉक केलेलं असतं आणि आता आपल्याला सॅम्पल कशी मिळणार याचा ती विचार करत असते। प्रिया एवढी घाबरलेली असते, तिला चांगलाच घाम फुटलेला असतो। प्रिया म्हणू लागते हे DNAचं प्रकरण मला जास्तीचं जड जाणार आहे। आता तिघांचेही सॅम्पल त्यांच्याकडे आहेत, म्हणजे कधीही कुठल्याही क्षणी DNAची टेस्ट होऊ शकते। आता प्रिया एवढी घाबरलेली असते की ती घाबरतच अख्खं पाण्याचा ग्लासही संपवते। आता प्रियाच्या मनात प्रश्न पडतो पण माझा आणि प्रतिमाचा केस सायलीकडे कसा आला? तर त्यावेळी प्रियाला सायली आणि तिची भांडणं आठवताच सायलीने प्रियाचे केस पकडलेले असतात। हे सगळं काही प्रियाला आठवतं ज्यावेळी सायली प्रतिमा आत्यांच्या घरी गेलेली असते आणि प्रतिमा आत्यांच्या केसांना मसाज करून देत असते, त्यावेळी सायलीने ते सॅम्पल मिळवलेलं असतं। आता या सगळ्या गोष्टी प्रियाला आठवताच प्रिया मोठ्यानेच म्हणते बाप रे, म्हणजे सायली असा गेम खेळली आहे तर माझ्यासोबत। पण मैनाचा केस कसा मिळाला? म्हणजे याचा अर्थ मैना गायब होण्या अगोदरपासून हा सगळा प्लॅन सुरू होता। तर याचा अर्थ सदा मैना आता सायली अर्जुनच्या ताब्यात आहेत। तर एवढी मजल गेली आहे का त्यांची? काही हरकत नाही, जे करायचं आहे ना ते करा, पण शेवटी DNA रिपोर्ट हे माझ्या मर्जीप्रमाणेच येतील, मला जसे हवेत तसेच येतील आणि मी ते बनवून घेईन। आता हे सगळं काही करण्यासाठी मला फक्त सायलीच्या केसाची गरज आहे। एकदा का सायलीचा केस मिळाला की माझ्या जागी मी सायलीचा केस ठेवेन आणि अर्जुन ज्या ठिकाणी DNA सॅम्पल घेऊन जाईल तिथे रिपोर्ट जसे मला हवेत तसे येतील। मी तिथे जाईन आणि ते सॅम्पल चेंज करेन, पण त्यासाठी मला सायलीचा एखादा केस मिळणं गरजेचं आहे। पण हे सगळं काही मला उद्याच्या उद्याच करायला हवं, फार वेळ माझ्याकडे नाहीये। आता तर पाणी नाका तोंडाशी जायला लागलं आहे।
पण जर सॅम्पल बदलायचं असेल तर त्यासाठी पैसे चारावे लागतील, पण तेच तर माझ्याकडे नाही आहेत, कुठून आणू आता पैसे, असं म्हणत प्रिया विचार करू लागते. पण नागोबा आणि महिपत ज्यावेळी माझ्या सोबत होते त्यावेळी या सगळ्या गोष्टी किती सोप्या वाटायच्या, पण आता आता हे सगळं काही कठीण होत चाललंय आणि त्यासाठी प्रत्येक वेळी पैशाची गरज पडते. पण कुठून आणू मी एवढे पैसे, असं म्हणत प्रिया आता विचार करू लागते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. आता प्रिया आपलं कपाट खोलते आणि त्यातील एक दागिना हातात घेते आणि म्हणू लागते, या सगळ्यासाठी आता मला एक तरी दागिना हा माझ्यापासून दूर करावाच लागेल, एक तरी दागिना त्या माणसाला द्यावाच लागेल. सायली, अर्जुन, तुम्ही DNA टेस्ट करायला जाताय ना, पण त्याची वाट लावायला मी तयार आहे, असं म्हणत आता प्रिया आपले DNA सॅम्पल बदलण्यासाठी त्या व्यक्तीला सोन्याचा नेकलेस द्यायचा ठरवते आणि म्हणूनच तो नेकलेस ती तिच्या पर्समध्ये ठेवते. तर दुसरीकडे जेलमध्ये पाहायला मिळतं सगळ्या कैद्यांना आता जेवण करायला बसवतात. तर नागराज काका आता भाजी चिरत असतात. तर दुसरीकडे महिपत शिकरे यांच्यावर तांदूळ वेचण्याची वेळ आलेली असते. आता नागराज महिपतकडे पाहतो आणि आपल्या मित्राला म्हणतो, तुला माहिती आहे का रे, काही मित्र हे नावाला कलंक असतात. कारण कसं असतं ना, फक्त त्यावेळी ते बोलून दाखवतात की आपण जिगरी दोस्त आहोत, परंतु वेळ आली ना की मग पाठीत खंजीर खूप असतात, असा चाकू खूप असतात. आता हे सगळं काही महिपत शिकरेंच्या लक्षात येतं आणि त्यावेळी महिपत शिकरे आपल्या मित्राला म्हणतात, तुला माहिती आहे का रे जग्या, अरे काही माणसं ही राक्षस असतात, राक्षस दाखवतात की आपण माणूस आहोत पण ती माणसंच नसतात. आणि जग्या, जर अशा राक्षसाला मारायचं असेल तर त्याच्या पाठीत 9 इंचाचा चाकू तर खुपसावाच लागतो ना. आता महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकून नागराज आपल्या मित्रांना म्हणतो, काही माणसं ही अशी असतात ना की फक्त ती नुसती बोलतात, पण करून दाखवायची वेळ आली ना की त्यांचे हातपायच गळून पडतात. म्हणजे बघ ना, मारण्याची सुपारी घ्यायची 3-3 लोकांची, परंतु त्यातलं एकही मरत नाही, सगळे जिवंत राहतात. आणि तुला सांगू का, एकतर त्यामध्ये छोटीशी मुलगी असते, तिला मारायचं असतं आणि हे तिलाही मारू शकत नाही, तिलाही हात लावू शकत नाही. बोला मग काय उपयोग आहे अशा मित्रांचा आणि अशा या माणसांचा. आता नागराजचं हे बोलणं ऐकल्यानंतर महिपत शिकरे आपल्या मित्राला म्हणतात, काय आहे ना जग्या, सुपारी घेणाऱ्या माणसांपेक्षा बिनकामांची माणसं आजूबाजूला जास्त असतात. अशी ही बिनकामाची माणसं असतात ना, ती भावाने फेकलेल्या तुकड्यावर जगतात आणि म्हणूनच तर त्यांची मनगटं लुळी पडलेली असतात. तर आता नागराज हे बोलणं ऐकताच भावाच्या जीवावर जगणारा भाऊ परवडला, पण स्वतःच्याच पोरीला वाचवू शकत नाही त्याचं काय. स्वतःची पोरगी तुरुंगात जायला नको म्हणून तिच्या नावाने तिच्या मरणाचं नाटक आता महिपत शिकरे मोठ्यानेच बोलतात. नाग्या, असं म्हणत नागराजला आता पुढे काही बोलूच देत नाहीत. महिपत शिकरे रागानेच आता नागराजच्या अंगावर धावून येतात आणि म्हणू लागतात, नाग्या तोंड आवर, जीभ कापायला टाईम नाही लागणार. आता मात्र नागराजलाही खूप राग येतो. नागराजही महिपत शिकरेंच्या अंगावर धावून जातो आणि रागानेच म्हणतो, हिम्मत असेल तर हात लावून दाखव, तू फक्त कागदी गुंड आहेस, कागदी, तुझ्या हाताने काहीच होणार नाही. अरे तुझ्यात अजिबातच हिंमत नाहीये, फक्त मोठमोठ्या बाता करतोयस आणि अजूनही इथेच सडतोयस. तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात, आणि तू काय करतोयस रे. तर नागराज म्हणतो की तुझ्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे, तुझ्यामुळे मला इथे राहावं लागतंय. मी शिक्षा भोगतोय तुझ्या पापाची आणि तिकडे तुझी पोरगी शिक्षा भोगते तुझ्याच पापांची. आता मात्र हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंचा राग अनावर होतो. आपल्या मुलीबद्दल ते काही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि त्याच वेळी ते नागराजला बाजूलाच गॅसवर उकळतं पातेलं असतं आणि त्या पातेल्याजवळ घेऊन जातात. त्यामध्ये तेल की पाणी काहीतरी उकळत असतं आणि त्याच वेळी महिपत शिकरे रागाने त्या पातेल्याच्या कडेवर नागराजचा हात ठेवतात आणि त्याला चांगलाच चटका देतात. आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. महिपत शिकरे नागराजचं डोकं धरतात आणि त्या पातेल्यात बुडवणार. त्याचवेळी मात्र नागराज घाबरतो आणि म्हणू लागतो, महिपत सॉरी, मी चुकलो. परंतु महिपत शिकरे यांचा राग अनावर झालेला असतो आणि बाकी सगळे कैदी घाबरूनही गेलेले असतात. त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. गॅस चालू असतो आणि वरती पातेल्यात जेवण शिजत असतं. आता मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली किचनमध्ये धावपळीने कामं करत असते आणि तिचा लक्ष सतत मोबाईलमध्ये असतो आणि म्हणूनच विमलताई सायलीला विचारतात, सायलीताई, अहो तुम्हाला कुठे जायचंय का. सायली म्हणते, का, कशाला. तर विमलताई म्हणतात, नाही अहो, मगापासून तुम्ही मोबाईलमध्ये बघताय, तुम्हाला कुठे जायचं असेल तर जा ना, ही सगळी कामं मी करेनच ना. तर सायली म्हणते, विमलताई ही भाजी तेवढी फोडणीला घालाल का. विमलताई म्हणतात, हो तुम्ही जा. तर त्याचवेळी अर्जुन आवाज येत म्हणतो, बायको नाश्ता. पण अर्जुनचा लक्ष प्रियाकडे असतो, परंतु प्रिया कुठेच दिसत नसते. आता सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो, तू अजून तयार झाली नाहीयेस का. सायली म्हणते, अहो मी फक्त 5 मिनिटात तयार होईल. अर्जुन म्हणतो, आपल्याला निघायचं आहे ना. तर सायली म्हणते, हो आपण निघणारच आहोत.
तर अर्जुन म्हणतो, पण प्रिया कुठे आहे? ती तर कुठे दिसत नाहीये. तर सायली म्हणते, मलाही कुठे दिसली नाहीये. अर्जुन म्हणतो, आपण घराबाहेर पडणार त्यावेळी प्रियाने आपल्या मागावर येणं, आपला पाठलाग करणं अपेक्षित आहे, पण कुठे आहे ती? सायली म्हणते, मलाही काही कळत नाहीये. आता सायली म्हणते, मी आलेच. असं म्हणत सायली किचनमध्ये निघून जाणार तर अर्जुन तिचा हात पकडतो. सायली विचारते, काय झालंय? अर्जुन म्हणतो, काही नाही. बायको गो, तुझे केस बांधलेले असताना सुद्धा तू किती छान दिसतेस ना. ये खूबसूरत का राज क्या है? तर त्यावेळी विमलताई आवाज येत म्हणतात, अर्जुन दादा, ते खूबसूरत वगैरे तुम्ही जे काय बोलताय ना, ते सगळं काही बघणाऱ्यांच्या नजरेत असतं आणि तुमच्या नजरेने तुम्ही सायलीताईंना तसं बघता आणि म्हणूनच आमची सायलीताई तुम्हाला नेहमीच सुंदर दिसत असते. तर अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच. असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो. तर दुसरीकडे इथे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वच कैदी घाबरून गेलेले असतात. ते हवालदार साहेबांना आवाज देऊ लागतात. इथे मात्र महिपत शिकरे यांचा पारा इतका चढलेला असतो की त्या उकळत्या पाण्यात ते नागराजचं डोकं घालायचं ठरवतात. परंतु त्याचवेळी ते स्वतःला आवडतात आणि नागराजला म्हणतात, यापुढे जिभेवर ताबा ठेवायचा आणि बोलताना सांभाळून बोलायचा, कारण आत्तापर्यंत 15 मुडदे पाडले आहेत, 16वा तू असशील. असं म्हणत त्यांनी आता नागराजला धमकी दिलेली असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी हवालदार साहेब येतात आणि विचारतात, काय काय चाललंय ते? चला सगळ्यांनी आपापली कामं करायला बसा. असं म्हणत ते आता सगळ्यांना कामं करायला सांगतात. नागराज मात्र त्या पातेल्याच्या तिथेच बसून असतो. नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. महिपत शिकरेंचा रुद्र अवतार पाहून नागराजला काय करावं काहीच कळत नसतं. तो घाबरतच महिपत शिकरेंकडे पाहतो, परंतु महिपत शिकरेंच्या नजरेला पण आता नागराज घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो. त्याची नजर काही हटत नसते आणि तो सायलीचे हात हातात घेतो. तर त्याच वेळी तिथे कल्पनाताई आणि प्रतापराव आलेले असतात. आता दोघंही अर्जुनला भानावर आणतात. त्यावेळी अर्जुन कुठे भानावर येतो, तर दोघंही अर्जुनवर हसू लागतात. तर प्रतापराव आता कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, आपण इथेच नाश्ता करायला बसूयात की जाऊयात आपण रूममध्ये? तर अर्जुन म्हणतो, बसा ना डॅड. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे बघावं त्यावेळी 4 माणसांमध्ये तुझा रोमांस चालूच असतो. अर्जुन म्हणतो, काय करणार मग मम्मा, कारण माझी बायको दिवसभर इतकी कामं करते आणि थकून जाते की रूममध्ये गेल्यानंतर लगेच झोपी जाते. मग मी रोमांस कधी करायचा सांगा बरं? कल्पनाताई म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझ्या बायकोला जास्तीची कामं सांगते, हो ना? तर सायली म्हणते, आई अहो असं काही नाहीये. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, मग अर्जुन आजपासून तुझ्या बायकोला किचनमधून सक्तीची सुट्टी. तर सायली म्हणते, आई अहो त्यांचं म्हणणं तुम्ही मनावर काय घेताय? तुम्ही लक्ष नका देऊ. मी तयार होऊन येते, आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. आई बाबा तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी नाश्ता देते. असं म्हणत सायली आता त्या दोघांसाठी नाश्ता आणण्यासाठी जाते. आता सायली त्यांना नाश्ता देते आणि त्यानंतर रूममध्ये जात ती आपली केसं पुसत असते आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि सायलीला विचारते, सायली अगं तुझे काही कपडे धुवायचे आहेत का? तर सायली म्हणते की हो, बाथरूममध्ये आहेतच. आता सायली केसं पुसते आणि आपलं टॉवेल तिथे खुर्चीवर ठेवते. ते प्रिया पाहते. प्रिया मनाशीच म्हणते, सायलीचं जर हे केस पुसलेलं टॉवेल मला मिळालं तर सायलीचा एखादा केस तरी मला नक्कीच मिळेल. असं म्हणत प्रिया आता बाथरूमातली कपड्याची बादली घेऊन येते आणि सायलीला विचारते, सायली अगं हे टॉवेल सुद्धा धुवायचं आहे का? सायली म्हणते, नाही नको, मी हाताने धुवेनच. प्रिया म्हणते, अगं मी मशीन लावतच आहे ना, मग त्यामध्ये टाकते ना. सायली म्हणते, नाही नको, हाताने धुतलं की स्वच्छ होतं. प्रिया म्हणते, अगं मी नवीन कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर आणलीच आहे, मग त्यामध्ये टाकलं तर नक्कीच स्वच्छ होईल. तर सायली म्हणते, अगं पण खरंच नको. प्रिया म्हणते, अगं एकदा टाकून तर बघ, बघ जर स्वच्छ नाहीच झालं तर मग तू त्यानंतर पुन्हा धु, काहीच हरकत नाही. तर आता सायली विचार करत म्हणते, प्रियाचं नक्की काय चाललंय? यावेळी तिने तर आमच्यावर लक्ष ठेवायला हवा, पण ती तर कामांमध्ये बिझी असल्याचं दाखवते. पण ती जर अशीच रेंगाळत इथे राहिली तर मग मी सॅम्पल घेऊन बाहेर कशी पडणार? नाही, मला इथून हिला खालवावंच लागेल. प्रिया म्हणते, काय झालंय सायली? अगं एक टॉवेल तर धुवायला टाकायचंय, इतका कसला विचार करतेस? सायली म्हणते, जा बाई, एकदा जा घेऊन. तर प्रिया लगेच खुश होते. ते टॉवेल घेऊन ती बाहेर पडते. सायली म्हणते, या प्रियाचं ना मला काहीच कळत नाही, म्हणजे हिच्या मनात नक्की काय चालू हे काहीच कळत नाहीये. एव्हाना तिने आमच्यावर लक्ष ठेवायला हवं होता. आम्हाला वाटलं होतं की ही आमच्या मागावर येईल, पण ही असं काहीच करत नाहीये. ही तर आता कपडे धुण्याचा विचार करते. खरंच हे सगळं काही नाटक तर नसेल ना? कदाचित प्रिया हे सगळं काही मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित तिला हे दाखवायचं असेल की मी कामांमध्ये बिझी आहे आणि आम्ही एकदा घराबाहेर पडलो की नक्कीच ती आमच्या मागावर येईल. असू देत, मला आता सॅम्पल घ्यायला हवीत. असं म्हणत सायली ड्रॉवरमधील सॅम्पल घेते आणि आता सॅम्पल घेऊन निघालेली असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आता धुण्याच्या कारणाने जे सायलीचं टॉवेल घेऊन गेलेली असते ते टॉवेल ती मशीनमध्ये न टाकता आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि त्या टॉवेलवर सायलीचा केस शोधण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी सायलीचा एक केस त्या टॉवेलवर तिला मिळतोच. प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, झालं, मला सॅम्पल मिळालं असं म्हणत आता ते पिशवीत ठेवते आणि त्यावर प्रिया असं नाव लिहिते आणि म्हणू लागते, आता सायली अर्जुनचा पाठलाग करायला हवा. एकदा का हे सॅम्पल मी तिथे नेऊन ठेवलं, मी एकदा का सॅम्पल बदललं आणि हे बदलण्यासाठी त्या माणसाच्या हातात हार ठेवला तर मग तो माणूस नक्कीच हे सॅम्पल बदलेल आणि मला जसा हवाय तसा रिपोर्ट येईल. एकदा का सायली अर्जुनला कळालं की ही प्रियाच तन्वी किल्लेदार आहे तर मग मात्र त्यांना धक्का बसेल आणि मग मात्र माझा नादही सोडतील असं म्हणत प्रिया सॅम्पल पर्समध्ये ठेवते. तो हार बघते आणि त्यानंतर आता सायली अर्जुनच्या मागावर जाण्यासाठी ती सुद्धा तिथून निघालेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत शिकरेंवर आता पिशव्या शिवण्याची वेळ आलेली असते. महिपत शिकरे पिशव्या शिवत असतात. आता हवालदार साहेब सगळ्यांचं काम पाहत असतात आणि महिपत शिकरेने शिवलेल्या पिशव्या पाहतात. त्यावेळी ते चिडतात आणि म्हणू लागतात, कशा शिवल्याच पिशव्या, नीट शिव असं म्हणत ते तिथून निघून जातात. तर आता महिपत शिकरे त्यांच्या हातातील कात्री त्यांच्यावर उगारूनच म्हणतात, आत्तापर्यंत फाडलेली माणसं कधी जोडली नाही आणि आता इथे पिशव्या शिवू. परंतु शेवटी महिपत शिकरेंचा नाईलाज असतो. महिपत शिकरे आपलं काम करत असतात. त्याचवेळी नागराज त्या ठिकाणी येतो आणि महिपत शिकरेंच्या समोर भरपूर साऱ्या शिवलेल्या पिशव्या टाकतो. तर आता महिपत शिकरे त्या पिशव्या पाहतात आणि नागराजला म्हणतात, तू आता माझी मदत करणार, नागोबातलं असणारं विष कुठे गेलंय. तर नागराज हसू लागतो आणि महिपत शिकरेंना म्हणतो, या नागोबाला अगदी बरोबर कळतं कोणाला डसायचं आणि कोणाला नाही ते. महिपत, अरे आपणच जर एकमेकांचे गळे पकडले तर कसं होईल सांग ना. अरे आपण एकमेकांसोबत राहू, एकमेकांची मदत करू, तरच आपण लवकरात लवकर इथून सुटू. तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात, ए नाग्या, मी तर इथून बाहेर पडणारच आहे, पण तुझी आणि माझी शिक्षा वेगळी आहे हे तर तुला माहीत आहेच ना. तर नागराज महिपत शिकरेंना म्हणतो, महिपत, अरे काहीही झालं तरी जेलच्या बाहेर गेल्यानंतर तुझी सगळी कामं करण्यासाठी माझी गरज तर लागणारच आहे, हो की नाही. आता मात्र महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर नागराज त्यांना म्हणतो, अरे महिपत, दोस्तीत मस्ती नो कुस्ती. अरे आपण जर एकमेकांची मदत केली तर आपलंच भलं होणार आहे, हो की नाही. पांढरं निशाण असं म्हणत आता नागराज महिपत शिकरेंकडे पाहतो, परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. तर नागराज मनाशीच म्हणतो, हो बोल महिपत, हो बोल, कारण त्या प्रियाकडून आता माझ्या काहीच अपेक्षा नाही आहेत आणि इकडे जर तुझ्याशी दुश्मनी झाली तर मग मात्र मी जेलच्या बाहेर पडूच शकत नाही. जर मला इथून बाहेर पडायचं असेल तर तुझ्याशी मैत्री करावी लागेल, हो मन महिपत असं म्हणत आता महिपत शिकरेंच्या होकाराकडे नागराजचा लक्ष असतो. परंतु महिपत शिकरे मात्र होकार न देता या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं तर अर्जुन लॅबमध्ये पोहोचलेला असतो आणि डॉक्टरांशी बोलत म्हणतो, डॉक्टर, आम्हाला लवकरात लवकर हे रिपोर्ट हवे आहेत. एक प्रतिमा आणि प्रिया, दुसरं म्हणजे मैना आणि प्रिया, आम्हाला हे रिपोर्ट हवेत असं म्हणत आता अर्जुन त्यांच्या हाती सॅम्पल देतो. तर आता डॉक्टर आपल्या लॅब असिस्टंटची ओळख करून देत अर्जुनला म्हणतात, हे आमचे लॅब असिस्टंट आहेत, हेच सगळं काही हँडल करतात, त्यामुळे ते नक्की टेस्ट करून देतील असं म्हणत आता ती सॅम्पल ते आपल्या लॅब असिस्टंटकडे देतात. तर आता सायली त्यांना म्हणते, सॅम्पल ठेवण्याची तुमची विशिष्ट पद्धत असेलच, परंतु तरीसुद्धा मी त्यावर हिरव्या रंगाच्या खुणा करून ठेवल्या आहेत. तर ते लॅब असिस्टंट म्हणतात की हो ठीक आहे. तर अर्जुन त्यांना म्हणतो, बरं, पण आम्हाला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर दुसरीकडे आता सायली अर्जुनच्या मागावर प्रियासुद्धा तिथपर्यंत पोहोचलेली असते. आता डॉक्टर सायली अर्जुनला म्हणतात, काळजी करू नका, खरे रिपोर्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आता सायली अर्जुन तिथून निघून जातात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता प्रिया त्या ठिकाणी येते आणि त्याचवेळी लॅब असिस्टंट तिथे आलेले असतात. प्रिया म्हणते, एक मिनिट, आताच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची मिसेस इथे काही सॅम्पल देऊन गेले आहेत का. तर त्या म्हणतात की हो. तर प्रिया म्हणते, मग आता तुम्हाला एक काम करायचं आहे, ज्या ठिकाणी प्रियाचं सॅम्पल आहे त्या ठिकाणी प्रिया नावाचं हे दुसरं सॅम्पल ठेवायचं आहे. तर लॅब असिस्टंट प्रियाला म्हणतात, म्हणजेच तुम्ही मला सॅम्पलमध्ये फेरफार करायला सांगताय का. तर प्रिया म्हणते की हो, प्लीज तुम्हाला हे करावंच लागेल. तर लॅब असिस्टंट प्रियाला म्हणतात, ते शक्य नाही आणि आमच्या लॅबमध्ये अशा गोष्टी होत नाहीत. तर प्रिया त्याला म्हणते, फुकट करायला नाही सांगत आहे असं म्हणत प्रिया तिच्या पर्समधला तो दागिना काढते, तो नेकलेस काढते आणि म्हणू लागते, जर माझं काम केलं तर हा दागिना तुझा असं म्हणत तो नेकलेस त्याच्या हातावर ठेवते आणि रिपोर्ट बदलल्यावर आणखी एक दागिना मिळेल. आता मात्र लॅब असिस्टंट खुश होतो. लॅब असिस्टंट प्रियाला म्हणतो, नक्की ना, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना. प्रिया हसतच म्हणते, नाही.
आता लॅब असिस्टंट इकडे तिकडे पाहतो आणि लगेच ते नेकलेस दिलेला असतो तो खिशात ठेवतो आणि त्यानंतर प्रिया त्याच्या हातात सॅम्पल देते आणि म्हणू लागते, तुझंही तोंड बंद आणि माझंही. आता प्रिया तिथून निघून जाताच लॅब असिस्टंटला सायली अर्जुनचं बोलणं आठवतं, कारण ज्यावेळी डॉक्टर अर्जुनला म्हणतात तुम्हाला नक्की आम्हाला काय सांगायचं आहे, त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणतो की सांगतो असं म्हणत आता अर्जुन त्यांना प्रियाचा फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो ही मुलगी इथे नक्कीच येईल. अर्जुन म्हणतो की ही मुलगी नक्कीच रिपोर्ट बदलण्यासाठी तुम्हाला इथे सॅम्पल दुसरं देण्यासाठी येईल किंवा त्यासाठी पैसे ऑफर करेल. तर डॉक्टर अर्जुनला म्हणतात कोणी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझ्या लॅबमधलं सॅम्पल कोणीही बदलू शकत नाही किंवा खोटे रिपोर्ट मिळूही शकत नाहीत. तर अर्जुन म्हणतो हो माझा विश्वास आहे आणि म्हणूनच तर मी या लॅबमध्ये आलो आहे. तर डॉक्टर आपल्या असिस्टंटला म्हणतात तुम्ही सुद्धा आता त्या मुलीचा फोटो बघितलाय ना. तर ते म्हणतात की हो सर, तिने कितीही प्रयत्न केला तरी तो मी यशस्वी होऊ देणार नाही. सायली म्हणते बरं ठीक आहे, आमचा तुमच्यावर विश्वास आहेच, पण जर ती दुसरं कोणाचं सॅम्पल घेऊन आली तर त्यावर वेगळी खून करून तसंच ठेवा, कारण ते सॅम्पल नक्की कोणाचं आहे हे आम्हालाही बघायचं आहे आणि आम्ही ते सॅम्पल कोणाचं आहे याचा शोध घेत आहोत. तर ते असिस्टंट म्हणू लागतात ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच होईल. तर ते असिस्टंट सायली अर्जुनला म्हणतात ती मुलगी इथे येईल याची जर तुम्हाला खात्री असेल तर ते सॅम्पल घेऊन जाण्यासाठी तुम्ही आत्ताच इथे का थांबत नाही. तर अर्जुन म्हणतो ती मुलगी आत्ताच येईल, पण जर आम्ही इथून बाहेर पडलो तरच. शिवाय जर आम्ही इथे थांबलोय हे जर तिला कळलं तर ती इथे येणार सुद्धा नाही आणि आम्ही निघेपर्यंत ती नक्कीच इथे थांबेल आणि जर आम्ही इथेच आहोत तर ती नक्कीच तिचा डाव बदलण्याचा प्रयत्न करेल आणि आम्हाला तेच नको आहे. तर आता डॉक्टर आणि त्यांच्या असिस्टंटला सगळं काही लक्षात आलेलं असतं, परंतु आता लॅब असिस्टंट सायली अर्जुनची साथ देत त्या पैशाच्या किंवा त्या सोन्याच्या मोहाला न पडता त्या सॅम्पलवर फुली करतो आणि शेवटी त्याने सायली अर्जुनची साथ दिलेली असते. त्याला सायली अर्जुनचं ते बोलणं आठवताच त्याने सत्याची साथ दिलेली असते. आता ते असिस्टंट डू नॉट यूज दिस असं लिहत ते सॅम्पल तिथे ठेवतात आणि निघून जातात. आता सायली अर्जुन घरी येतात तर अर्जुन सायलीला म्हणतो आपण आलो त्यावेळी दरवाजा बंद कसं होतं, मम्मा आणि अस्मिताई कुठे गेल्या आहेत. तर सायली म्हणते आई आणि अस्मिताताई नक्कीच अस्मिताताईंच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेले असतील, कारण दर महिन्याला आता बाळाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. कदाचित ते जाताना विमलताईंनाही घेऊन गेले असतील. बरं ठीक आहे, उन्हामुळे तुमची जास्त चिडचिड होईल, तुम्ही अगोदर सरबत पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत सायली अर्जुनसाठी आणि आपल्यासाठी सरबत बनवून घेऊन येते. आता अर्जुन सरबत पितो आणि सायलीला म्हणतो आता खरं तर रिलॅक्स वाटतंय, आता तू दिलेल्या या सरबतमुळे की DNA सॅम्पल देऊन आलोय यामुळे ते काही माहीत नाही, पण खरंच खूप रिलॅक्स वाटतंय. तर सायली अर्जुनला म्हणते हो खरंच आज खूप मोठं काम झालंय आपलं. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो डॉक्टर विचारे यांचा फोन आहे. सायली म्हणते स्पीकरवर ठेवा ना. तर अर्जुन म्हणतो डॉक्टर विचारे, अहो तुम्ही एवढ्या लवकर फोन केला हे मी ॲक्सेप्टच केलं नव्हतं, म्हणजे मी आताच सॅम्पल देऊन आलोय ना. तर ते म्हणतात की हो सर, परंतु आताच तुम्ही जी मुलगी इथे येणार तीच मुलगी इथे आली होती आणि आमचा लॅब असिस्टंट नवादे यांना भेटून गेली आहे. अर्जुन म्हणतो काय. तर ते म्हणतात की हो, फक्त भेटूनच नाही तर तिने आता ते सॅम्पल बदलण्यासाठी नवादेला सोन्याचा नेकलेस ऑफर केला. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो काय. तर डॉक्टर म्हणतात हो, पण काळजी करू नका, आपल्या ठरल्याप्रमाणे नवादेने घडलेला सर्व प्रकार मला सांगितला आणि हो तुम्हाला 100% खरे रिपोर्टच मिळतील. तर अर्जुन म्हणतो पण त्या मुलीने आता ज्यावेळी ती त्या ठिकाणी आली होती त्यावेळी तिने सॅम्पल बदलण्यासाठी नवादे यांच्याकडे कुठलं सॅम्पल दिलं की फक्त रिपोर्ट बदलण्यासाठी ऑफर दिली होती. तर डॉक्टर म्हणतात नाही, ते तर काही माहीत नाही, कारण नवादे मला एवढंच बोलला की तिने सोन्याचा नेकलेस ऑफर केला आणि रिपोर्ट बदलायला सांगितले. बाकी जर त्याने सॅम्पल दिलं असेल तर मी नक्कीच नवादेशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. अर्जुन म्हणतो हो काहीच हरकत नाही. तर त्यानंतर आता सायली डॉक्टरांना म्हणते डॉक्टर रिपोर्ट तर तुम्ही आम्हाला योग्य देणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, पण आता तिने जो नेकलेस तुमच्यापर्यंत आणून दिला आहे त्याचा मला फोटो पाठवाल का आणि आम्ही तिथे कलेक्ट करेपर्यंत तो तुम्ही सांभाळून ठेवाल का. डॉक्टर म्हणतात हो नक्कीच. तर आता अर्जुन डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर थँक्यू सो मच की आज तुमच्यामुळे आम्हाला आमचे खरे रिपोर्ट मिळणार आहेत. डॉक्टर म्हणतात की हो निश्चिंत राहा, आम्ही तुमचं काम नक्कीच करणार आहोत असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली शेवटी तुझ्या ट्रॅपमध्ये ती प्रिया अडकलीच. सायली म्हणते मला माहीतच होतं ती अडकणारच. तर अर्जुन म्हणतो आता फक्त खरी तन्वी कोण आहे हे आपल्याला कळायला हवं. तर अर्जुन म्हणतो पण आता फक्त 2च पॉसिबिलिटी आहेत, एक तर तिने खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले असतील किंवा दुसरं म्हणजे सॅम्पल दिलं असेल आणि जर तिने सॅम्पल दिलं असेल तर ते सॅम्पल आपल्याला मिळवायला हवं की जेणेकरून आपल्याला कळेल की खरी तन्वी कोण आहे.
आणि जर तिने सॅम्पल दिलं असेल तर यावरून हे सिद्ध होतं की खरी तन्वी कोण आहे हे तिला माहीत आहे. आणि जर तिने सॅम्पल दिलंच नाही तर खरी तन्वी कोण आहे हे तिला माहीत नाही एवढं मात्र नक्की. तर सायली म्हणते जर तिला खरी तन्वी कोण आहे हे जर माहीत असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं. देव करो आणि आपल्याला लवकरात लवकर खरी तन्वी कळू देत, म्हणजे पूर्णा आजींची एवढ्या वर्षांची असणारी इच्छा पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरी तन्वी आपल्याला सापडेल. खरी तन्वी सापडणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि मला माहीत आहे देवी आई आता जास्त वेळ आपला अंत नाही पाहणार. लवकरात लवकर खऱ्या तन्वीपर्यंत आपण पोहोचणारच. अर्जुन सायलीला म्हणतो बायको ते सगळं काही ठीक आहे, पण तू नेकलेसचा फोटो का पाठवायला सांगितला? तर सायली म्हणते ज्या अर्थी तिने तिथे आपला सोन्याचा दागिना दिलाय तो दागिना तिला लग्नानंतरच मिळाला असेल. एकतर रविराज काकाने दिला असेल, नाहीतर पूर्णाची किंवा आई म्हणजे आपल्यापैकीच कोणीतरी तिला लग्नात दिलेला तो दागिना असू शकतो. म्हणजे तिचं स्त्रीधन ती आता या नको त्या कामासाठी गैरवापरासाठी वापरत आहे आणि ते तिचं स्त्रीधन आहे. या खर्ची ती लक्ष्मी आहे आणि असं स्त्रीधन मी घराबाहेर पडू देणार नाही. पण एकदा का तो नेकलेस आपल्याजवळ आला तर योग्य वेळ आल्यानंतरच आपण त्याचा वापर करायचा आहे. तोपर्यंत तिला त्यातलं काही कळू द्यायचं नाही. तर अर्जुन सायलीची ही भन्नाट कल्पना ऐकून सायलीला म्हणतो चल ग्रॅज्युएशनचा फॉर्म भरून ये, अगोदर ग्रॅज्युएशन कंप्लीट कर आणि त्यानंतर वकिलीची डिग्रीही कर. सायली म्हणते अहो काय बोलताय हे? अर्जुन म्हणतो हो हो तुझ्यासाठी हे गरजेचंच आहे. बायको अगं तुझं डोकं एखाद्या वकिलापेक्षा सुद्धा चांगलं चालतंय, मग तू वकिलीची डिग्री का घेत नाहीयेस? तर सायली अर्जुनला प्रेमानेच म्हणते काही गरज नाहीये त्याची, कारण मला असंच वकिलीनबाईन म्हणून वावरायला जास्त आवडतं. तर अर्जुन म्हणतो हो का? आता प्रिया घरी आलेली असते. प्रिया खूप खुश असते आणि त्या आनंदानेच ती आईस्क्रीम घेऊन आलेली असते. ती सायली अर्जुनला विचारते तुम्ही आईस्क्रीम खाणार आहात का? अर्जुन म्हणतो नाही नको. तर आता प्रिया आईस्क्रीम खात असते. सायली तिला विचारते आज एवढी खुश का आहेस? काही घडलंय का? तर प्रिया म्हणते का काय झालं? खुश राहण्यासाठी काही कारणाची गरज असते का? माणूस असंही खुश असू शकतो आणि मी अगदी खूप खुश आहे. सायली म्हणते बरं ठीक आहे. आता सायली अर्जुन प्रियाकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करतात. तर प्रिया मनाशीच म्हणते खरं तर सायली अर्जुन मी खुश का आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तुम्हाला काय वाटलं सायली अर्जुन तुम्हीच हुशार आहात का? पण खरं तर तुम्ही मूर्ख आहात मूर्ख. कारण आता मी जे काही केलंय त्यानंतर जे रिपोर्ट तुमच्या हातात येतील त्यावेळी तुम्हाला कळेल की खरंच मी प्रतिमा किल्लेदार हिची मुलगी आहे. मग बघा तुम्हीच कसे तोंडावर पडाल आणि तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जाईल. तर आता हे सगळं काही प्रियाचं स्वप्न असतं. तर अर्जुन प्रियाकडे पाहतो. आता प्रियाला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. प्रिया तर खुश असते आणि म्हणते हो ना ग किती दिवस झाले आपण भेटलोच नाहीये. हो हो मी आज फ्री आहे ना, आपण एक काम करू बाहेर जेवायला जाऊ. असं म्हणत आईस्क्रीम खात खात प्रिया आपली पर्स घेऊन घराबाहेर पडते. तर अर्जुन सायलीला म्हणतो काय कॉन्फिडन्स आहे ना हिच्यात, म्हणजे हिला असं वाटतंय की DNA रिपोर्ट हिला जसे हवेत तसेच येतील. तर सायली म्हणते एकदा का रिपोर्ट आपल्या हाती आले आणि हिच्या समोर उघडलेत ना की हिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडेल. बघा तुम्ही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनला डॉक्टर विचारे यांचा फोन येतो. डॉक्टर त्याला ज्यावेळी सत्य सांगतात त्यावेळी अर्जुन म्हणतो व्हॉट, म्हणजे प्रियाने एक वेगळं सॅम्पल तिथे आणलं होतं? तर डॉक्टर विचारे म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो ते सॅम्पल अजूनही तुमच्याचकडे आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की हो लॅबमध्ये आहेच. तर आता सायली अर्जुनला विचारते की काय झालंय? तर अर्जुन म्हणतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, आपण जसं ठरवलं होतं तसंच घडलं आहे. खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला चांगलंच माहीत आहे. ते सॅम्पलमुळे आपण खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचू. तर दुसरीकडे लॅबमध्ये असणारे कर्मचारी ते लॅबमध्ये असणारं तर सॅम्पल डू नॉट यूज दिस असं लिहिलेलं असतं म्हणून डस्टबिनमध्ये टाकतात. आता तर दुसरे कर्मचारी त्या ठिकाणी येतात आणि तो कचरा घेऊन जातात. तर अर्जुन सायली आणि चैतन्य लॅबमध्ये पोहोचलेली असतात. तर डॉक्टर विचारे आपल्या असिस्टंटला म्हणतात नवादे यांनी जे सॅम्पल क्रॉस करून ठेवलं होतं ते कुठे आहे? तर ते म्हणू लागतात आत्ताच मी ते टाकलं आहे. आता मात्र सायली अर्जुनला धक्काच बसतो. आता सायली अर्जुनला ते सॅम्पल मिळेल का? ते शोधण्यामध्ये सायली अर्जुन यशस्वी ठरतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.